अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे ते देवगाव या मार्गावर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली। या भीषण अपघातात महिलेचा जागीच अंत झाला, तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। आज 26 फेब्रुवारी गुरुवारी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास धामणगाव रेल्वे ते देवगाव या मार्गावर कार आणि दुचाकीत यांच्या समोरासमोर जोरदार धडक झाली। या भीषण अपघातात कारंजा येथील भावना प्रवीण कदम यांचा जागीच मृत्यू झाला, तर पार्थ देशमुख वय 18 वर्ष, योगेश देशमुख वय 50 वर्ष, सारिका देशमुख वय 46 वर्ष, तिघेही राहणार यवतमाळ, तसेच सीमा वानखडे वय 45 वर्ष राहणार तिवरा आणि निलेश बाहे वय 30 वर्ष राहणार जळगाव आर्वी हे गंभीर जखमी झाले आहेत। अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील प्रवासी दूरपर्यंत रस्त्यावर फेकले गेले। घटनास्थळी काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केले। जखमींना तातडीने उपचाराकरिता यवतमाळ आणि अमरावती येथील रुग्णालयात हलविण्यात आले। काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान लग्न कार्याला आपल्या कुटुंबासह जात असलेले विजय चिंचमलातपुरे यांनी प्रसंगावधान राखत मानवतेचा परिचय दिला। त्यांनी जखमींना आपल्या वाहनातून धामणगाव रेल्वे येथे पोहोचून उपचाराकरिता मदत केली। त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेत उपचार मिळू शकला। या अपघाताचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। धामणगाव परिसरातील या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केल्या जात आहेत।